कालचं दिवसाचा नेक्स्ट डे आहे आज कन्याकुमारीचा. काल बघितलं असेल शॉपिंग वगैरे करायला गेलो आणि आज सूर्योदय झाला आहे. टाईमलेस बघितलं असेल तुम्ही, नंतर दाखवतो. हे बघा सनलाईट दिसायला पडते माझ्याकडे. मस्त झालं आणि काय टाईम लेप्स झालेत का तर थोडा तो मोबाईल हल्ला माझ्यामुळे, पण चालेल, काही प्रॉब्लेम नाही. तुम्हाला आवडेलच बघायला, कारण की इकडनं सनराईज होतो ना. आणि आता तिकडेच जाऊ आम्ही, नाश्ता करून खालती तिकडे जाऊ, थोडंफार फोटोशूट करू. व्हिडिओ तर तुम्हाला दिसेलच आणि बघत राहू, पुढे दाखवतो तुम्हाला. टाईमलेस बघितलं, आता रूमच्या नजरेने दाखवतो तुम्हाला. बघा हे बीच आणि परफेक्ट सनराईज आहे. रूमच्या बाजूलाच आहे, म्हणजे 5-10 मिनटं चालत बीच आहे. 5-10 मिनटं पण नाही, 5 मिनटं. परफेक्ट नजारा आहे बघा ना. या एन्जॉय द व्ह्यू आणि चलो नाश्त्याला. बाय. आम्ही वेब एंट्री टाकले 300 रुपयाचं तिकीट देऊन. बघत राहा, हे नाही आलं तर दुसरं पण बघत राहा. गोराईला आलोय, गोराईला. कोणाला सांगू नका कन्याकुमारी बोललोय, फक्त आलोय गोराईला. अजून एवढं चॅनल माझं हिट नाही झालं आहे, पण VIP ट्रीटमेंट घेतो आहे. चॅनल हिट झालं तर काय होईल माझं? सबस्क्राईब करा मित्रांनो, हिट होते चॅनल.
काहीतरी देवीचं मंदिर आहे. आणि माझ्या मागे एक फॉरेनर ब्लॉगर आहे. टक्कर देतोय. हमारे कभी निकालेगा. अपना अपना देखो. इकडे एका देवीचं पायाचं हे आहे. काय बोलतात, दिसते, पाय दिसतो एक प्रकारचा, ठसा बोलतात त्या टाईपमध्ये. आणि पाणी जाम सुंदर आहे यार, खरं सांगतो, खूप सुंदर आहे ना. आपल्या दुसऱ्या सारखं अजिबात नाही, खूप चांगलं आहे. आणि हा बोट अजून निघाले. आणि हा ब्रिज आहे बरोबर 2 दगड, हे एक प्रकारचं एक आयलँड आणि ते एक आयलँडच्या मध्ये एक ब्रिज. और ये देखो नीचे समुद्र. बरं बघितलं, खाचं खालती काचेवरून चालायचं. अरे चांगलं दिसतंय, समजलं हबीबुल्ला. सॉरी, काय बोललो मी, जाऊ दे. ओय मागोडा, स्टॅच्यू ऑफ विजडम. रॉंग साईडवर आहे मी. फ्रंट पण घेऊन नाही शकत, बॅक पण घेऊन नाही शकत, साईडनेच घेऊन शकतो. तर ते बघा एवढंच. पूर्ण कालो का इकडे, लाईटच नाही. लाईट 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 आ गई. लाईट म्हणजे टॉर्चचीच लाईट आहे माझी. आतमध्ये एक लाईट नाही लावली इकडे लोकांनी. एकदम ब्लू. अल्पू अल्पू कोण अल्पू? रुक्मी काय गेली? रुक्मी राजू बाय ना. पूरा कन्याकुमारी शहर दिख रहा हुआ. हे आहे स्वामी विवेकानंदचं मंदिरच बोलू ना, समजून जा. हाय, आतमध्ये स्वामी विवेकानंदची पुतळा आहे मोठा. फक्त व्हिडिओ काढू नाही शकत आतमध्ये. मोबाईल घेत होता तो 2-3 जणांचा घेतला, त्यासाठी मोबाईल काढला नाही मी. आणि हे बघा, मस्त आहे ना गावा. छोटे छोटे नावे हैं, तो बड़े बड़े जहाज इसमें.
आता एका मंदिरात चाललो. नाव जरा हार्ड आहे. त्या मंदिरात मेल माणसांना फक्त मेला टी शर्ट नाही घालायचं. टी शर्ट काय नाही. नागडं म्हणजे शर्टलेस जायचं आहे. पोरींना अलाउड आहे. पोरांना शर्टलेस जायचं आहे. काढून कपडे पॅन्ट चालेल फक्त शर्टलेस. आता माहीत नाही व्हिडिओ बनवता येतील का नाही. बाहेरून थोडं बघा. आतमध्ये जाऊन कपडे काढायला लागतील. चान्स भेटला तर व्हिडिओ काढेल. बाकी बघत राहा पुढे. चुप. पण दर्शन चांगल्यापैकी झालं आहे. हे मंदिर बोलतात ते पार्वतीचं 52 तुकडे झालेले ना, त्याच्यामधला एक पार्ट इकडे आहे या देवळात. आता गेलं ते मला पण हिस्टोरी माहीत नाही. मला आता समजले. डिटेलमध्ये माहीत नाही. शॉर्टमध्ये सांगितलं. तुकडे झाले मला थोडं सांगितलं. तुकडे झाले होते त्याचं इकडे ठेवलं आहे. एक त्याच्यामधलं एक पार्ट इकडे आहे. बाकी बघू पुढे दाखवतो. बघा सुंदर आहे तर खरंच बोलतो. कन्याकुमारी फक्त ऊन खूप आहे. डोकं धरलं आहे. दुखायला लागलं. आता असं वाटतं रूममध्ये कधी जायला नाही आराम करेल. मोबाईल पण गरम होतं तर व्हिडिओ नाही जास्त निघत शकत. अजून एक मेन गोष्ट, इकडचे रोड बिना खड्ड्याचे आहेत. गव्हर्नमेंट आपल्या मुंबईमध्ये का हाकते मला माहीत नाही. आपल्या इकडच्या नॅशनल हायवेला पण खड्डे आहेत. इकडे तर नॅशनल हायवे नसून पण खड्डे नाही आहेत. नॅशनल हायवेला पण खड्डे नाही आहेत. नॉर्मल रस्ता पण खड्डे नाही आहेत. एवढे सुंदर रोड आहेत. आरामात झोपून येऊ शकता तुम्ही असे रस्ते आहेत. आणि आपला खपलाय कार्यक्रम जाऊ दे. किती टॉपिक काढणं त्याबद्दल. सबसे ज़रूरी चीज़ इस धूप में ये दीपिका पादुकोण नहीं बॉटल पानी की. जाम होना है भाई. वाट लागली. हो मीट अँड ईट. काल मीट अँड ईटमधून घेतला शोरमा. नाही सॉरी मीट अँड ईट नाही. पुढे आहे अजून एक शोरमा घेतला. एवढे दिवस व्हेजच खाल्लं ना. नॉनव्हेज खाऊन जरा बरं वाटलं. आणि इकडचा शोरमा थोडा अलग आहे पण मस्त होता. हाय एम टी. आई एम मिसिंग माई रोनिन. 5 दिन हो गए. रोनिन को बहुत मिस कर रहा हूँ. आता जाऊन थोड्या वेळेला जाऊ. मग आमची ट्रेन आहे 5:30ची तिरुपतीला. इकडनं तिरुपतीला निघू. बाकी पुढे बघत राहा.